तर शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मात्र नीलम गोऱ्हे या उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करतील। याआधी त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला आणि या वेळेला बच्चू कडू यांच्या संदर्भात गौरवोद्गार काढलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी। त्याचबरोबरीने बच्चू कडू यांनी सुद्धा हे जे नेतृत्व आहे एकनाथ शिंदे यांचं त्यावरती सुद्धा भाष्य केलेले आहे। तर दुसरीकडे नीलम गोऱ्हे यांना सुद्धा जी दिलेली उमेदवारी आहे त्यावरनं अंतर्गत शिंदे गटामध्ये थोडीशी नाराजी आहे। इतकंच नव्हे तर अगदी बच्चू कडू यांना दिलेल्या उमेदवारीवरून सुद्धा काही नेते नाराज आहेत। आम्ही कायम तुमच्या सोबत होतो, मात्र तरीही तुम्ही बच्चू कडू यांनी मध्यंतरी तुमची साथ सोडली आणि त्यांना तुम्ही उमेदवारी देताय असं म्हटल्याचं कळतंय। ते एकनाथ शिंदे यांनी नेमकी बच्चू कडू यांच्या या उमेदवारीवर आणि पक्षप्रवेशावर काय म्हटले पाहूयात। घोषणा महत्वाची आहे। महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। शिवसेना दुसरा उमेदवार कोण देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। तुम्हाला आताच सांगून टाकू हो, एक आहेत आमचे बच्चू भाऊ कडू आणि दुसरे आहेत नीलमताई गोरे। हे दोन्ही लोकांचे आता आम्ही फॉर्म भरू। काल संध्याकाळी सर्व पदाधिकारी आम्ही बसून या ठिकाणी निर्णय घेतला। नीलमताई देखील उपसभापती म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळते। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी धनुष्यबाण हाती घेतोय असे म्हटलं। मात्र प्रहार ही संघटना कायम राहणार। काल परवा ज्या चर्चा झाल्या त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्यात। शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा लढा कायम लढवू असे त्यांनी म्हटले।